मुंबईतला जो पवईचा तलाव आहे, हा तलाव आणि त्याचा परिसर पर्यटनासाठी फार लोकप्रिय आहे. इथे काही जण बोटीत बसून पाण्यामध्ये फिरत होते, मात्र ही बोट अचानकपणे उलटली. स्थानिकांनी तातडीनं धाव घेतली, त्यामुळे 2 जणांना वाचवण्यात यश आलं. बाकी अन्य बुडालेल्यांचा शोध अजूनही सुरूच आहे. वेळ रात्री 11 वाजताची. मुंबईतला पवई तलाव शांत होता, पण त्याच तलावाची शांतता क्षणार्धात भंग पावली. किर्र काळोखात एक बोट बुडाली आणि एकच हल्लकल्लोळ माजला. 8 जण बुडू लागले. 5 जणांना वाचवलं गेलं, पण 3घांचा शोध लागलाच नाही. जहाँ पर वो बता रहे हैं देखने वाले, तो तैरने वाली पार्टी थी, तो वो तैर करके कहीं दाएं बाएं चले गए. 100 मीटर या 200 मीटर दाएं बाएं हो गए. तो उनको पता लगाने में थोड़ा सा एरिया ज्यादा सर्च करना पड़ रहा है, तो उसको जो सर्च करने में टाइम लग रहा है. नीचे काफी वनस्पति और झाड़ वगैरह. हाँ, वनस्पति झाड़ और कीचड़ वगैरह तो है, क्योंकि यहाँ गणेश विसर्जन होता है, तो सारा मटेरियल उसके अंदर है, दलदल है. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रसूल खान यांनी आपल्या काही मित्रांना पवईला पार्टी करण्यासाठी बोलवलं होतं. पार्टीनंतर सर्वांनी पवई तलावात विहार करण्याचं ठरवलं. संध्याकाळी 6 नंतर इथं बोटिंगला बंदी असतानाही एका बोट मालकाला मॅनेज करून हे सर्वजण रात्री पवई तलावात विहार करू लागले. पण तितक्यात अघटित घडलं आणि बोट बुडू लागली. एका तरुणाने प्रसंगावधान राखलं आणि त्यातल्या 2घांना वाचवलं. खूप काळोख होतं तिकडे आणि माझ्या डोक्यात पटकन आलं की म्हणजे आधी आपण लाईट दिलं पाहिजे त्या लोकेशनला, कारण तिकडे जवळ एक बोटनी आमचा आवाज ऐकून ते लोकेशनला येण्याचं ते लोकांनी स्टार्ट केलं होतं. मी गेलो आणि पटकन आपलं बाईक आणलं तिकडे आणि लाईट वगैरे स्टार्ट केलं. एक बंबू घेतलं आणि म्हणजे थोडं पाणीत उतरून एक पोहत येत होता, त्याला म्हणजे जाऊन हे करून, आणि तो म्हणजे ऑलमोस्ट डुबण्याच्या याच्यामध्ये होता. नंतर मी त्याला सांगितलं की तुम्ही घाबरू नका, आम्ही आहे, मी येतोय असं सांगून म्हणजे त्याला थोडा हे करून मी पटकन बाहेर खेचलं आणि एखाद्या दुसऱ्याला पण तिकडे थोडा जवळ होता, तो पण त्याला पण जाऊन बाहेर खेचला. राकेशच्या हाकेनं धावून आलेल्या बोटीनं 3घांना वाचवलं, पण आणखी 3घांचा शोध लागलाच नाही. कारण मला उत्सुकता होती की किती लोक आहे. मेन इम्पॉर्टन्स म्हणजे ऍटलिस्ट आपण कोणाला जाऊन पुन्हा म्हणजे हेल्प करू शकतो की नाही तसं. तर त्याने सांगितलं की आम्ही 8 लोक होते. 2ला मी काढलेला, माझा कॅल्क्युलेशनमध्ये 2 आहे, आणि त्या बोटीने 3 लोकांना काढलेलं. तो म्हणजे 5 लोक म्हणजे सेव्ह रेस्क्यू झालेले आणि 3 मला वाटतं अजूनपर्यंत मिसिंग आहे. रात्रीचा अंधार, पाण वनस्पतींचा विळखा आणि मगरीची भीती, त्यामुळे पार्टी देणारे रसूल खान, त्यांचा पुतण्या आतिफ खान आणि दिनेश भोईर हे 3घेही बुडाले. प्रश्न असा आहे की बंदी असतानाही रात्रीच्या अंधारात बोट उतरवली कशी? अशा अवैध बोटिंगवर प्रशासनाचा अंकुश नाही का? आणि त्या बुडालेल्या 3घांना जबाबदार कोण? अमेय राणे, ABP माझा, मुंबई.